ते म्हणतायत. राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल लेंथ वरती पडला. पडल्यानंतर मात्र बॉल टेक ऑफ झाला. हलकासा लेंथ वरती हा बॉल होता, टेक ऑफ होणारा बॉल. आणि लेंथ वरून टेक ऑफ होणारे बॉल फलंदाजासाठी खेळणं खूप अवघड आहे. तेच चित्र पहिल्या बॉलवरती पाहायला मिळालं. पहिला बॉल अतिशय ॲक्युरेट. गोलंदाजाने स्वप्नवत सुरुवात इथे केली आहे. पहिला बॉल अतिशय चांगला. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय, टर्न केलंय बॉलला. बॉल डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न अपुरे पडतील. आणि पहिला चौकार या स्पर्धेचा आलाय या ठिकाणी संदेश बागराव यांच्या बॅटमधून. सुरुवात तर केली चौकाराने, आपण पाहिलं संदेश बागराव यांनी. पहिला बॉल गोलंदाजाने आपल्या नावावरती ठेवला, परंतु पुढच्याच बॉलवरती फलंदाज पलटवार देखील करताना आपण पाहिले. चौकार इथे आलाय. गोलंदाज गुरुनाथ शिंदे पुन्हा एकदा सज्ज आहेत. संदेश बागराव यांच्या बॅटमधून दुसऱ्याच बॉलवरती चौकार आला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. इथे देखील कमालीचा फटका आपण पाहतोय. इनफिल्डला क्लिअर केलंय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे आणि अतिशय सहज रीतीने इथे 2 धावा देखील पूर्ण होतील. पुढ्यात हा बॉल टाकला होता आणि चांगला फटका आपण पाहिला कव्हर ड्राईव्हचा. संदेश बागराव यांच्या बॅटमधून 360 डिग्रीमध्ये खेळण्याची क्षमता संदेश बागराव यांच्याकडे आहे आणि मैदानावरती आल्या आल्या त्याची झलक तुम्हाला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज गुरुनाथ. राईट ऑन द विकेट. इथे देखील लेंथला हिट करण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे हलकीशी अपील देखील आहे, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेस लेंथला हिट करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज गुरुनाथ शिंदे यांनी, त्यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु लेंथ थोडीशी पुढे पाहायला मिळाली. पुढ्यात जेव्हा जेव्हा बॉल भेटलेत तेव्हा रन येताना देखील आपण पाहिलेत. म्हणजे क्रिकेटचं द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूने गोलंदाज लेंथ थोडीशी पाठीमागे पाहायला मिळते, त्यावेळेस हिटिंग ऑफ द डेक गोलंदाजी, त्यावेळेस धावा आल्या नाहीत, परंतु लेंथ जेव्हा जेव्हा पुढे गेली आहे तेव्हा धावा येताना देखील आपण पाहिल्यात. इथे देखील फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिली एकेरी धाव या स्पर्धेमधली. पहिल्या धावा आल्या त्या चौकाराच्या माध्यमातून, त्यानंतर दुहेरी धाव आली, आता पहिली एकेरी धाव या स्पर्धेमधली आई गावदेवी चषकामधली स्कोर कार्डवरती नोंदवली जाते. क्रिकेटचं द्वंद्व खरं तर इथे पाहायला मिळतंय आणि खूप साऱ्या स्पर्धा या ठिकाणी बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणे यांच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या स्पर्धा पाहत असतो. त्यापैकी हे देखील एक आकर्षक स्पर्धा आहे, आई गावदेवी चषक आंबेशेव. आयोजकांनी घेतलेली 2-3 महिन्याची मेहनत आणि तदनंतर तो आज उगवलेला सोन्याचा दिवस. आज या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती कुणाल निहारे. लेंथ पुढे होती परंतु ह्या बॉलला समजू शकले नाही. वेगाने देखील मात दिली. वेग आहे गुरुनाथ यांच्याकडे. चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवट चांगला केला या षटकाचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 7. 7 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात दहिवली संघाने देखील केली आहे. दोन्ही संघाने चांगली सुरुवात केली. म्हणजे पहिल्या षटकामध्ये कुणी डॉमिनेट केलं असं नाहीये. दोन्ही संघांनी समान ताकदीचा खेळ षटक क्रमांक 1 मध्ये खेळलाय. 7 धावा धावफलकावरती. 7 विदाऊट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस जमदरे दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. त्यामध्ये थोडासा ट्रेलर पाहायला मिळालाय फलंदाज संदेश बागराव यांच्या बॅटमधून. पुढे फिल्म पाहायला मिळेल की मग गोलंदाज त्यांच्यावरती हावी ठरतील हे देखील पाहायचंय. तेजस जमदरे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. लेफ्ट आर्म पेसर, कमालीचा हा बॉल आहे. अप्रतिम, लाजवाब. फलंदाजाकडे कुठलाही जवाब या बॉलचा नव्हता. लेंथला हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. फ्रेश विकेट आपण पाहतो मातीची, परंतु खूप मेहनत या खेळपट्टीसाठी आयोजकांनी घेतलेली तुम्हाला पाहायला मिळते. ज्या पद्धतीचा कॅरी आहे, बाउन्स आहे या विकेटवरती, खूप मेहनत आयोजकांनी घेतली आहे. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु
बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालाय असं वाटलं नाही, तेच पंच कन्फर्म करतायत. इट्स लेग बाईट्स. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव आली आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमधली पहिली एक्स्ट्राच इथे आता पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ तेजस जमधरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. ओपनिंग पेअर अजून देखील मैदानावरती आहे. कुणाल निहारे यांचं अजूनही खातं खोललं नाही आहे. खातं खोलायचंय, परंतु कोणत्या बँकेत? तर आई गावदेवी चषक आंबेशिव या बँकेमध्ये खातं खोलायचंय. आणि कोणतं खातं खोलायचं? तर धावारूपी खातं या बँकेत अजूनही खोलणं बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा तेजस जमधरे सज्ज आहेत. धावफलकावरती धावा आहेत 8. फुलर लेनचा बॉल, फटका चांगला मिळाला. आपला इथे धावबाची संधी, चिकी सिंगल पूर्ण होताना पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय, परंतु तिथे रिस्क होती, रिस्क घेतली आणि रिस्क सोबत रिवॉर्ड मिळालाय. फलंदाज आपण पाहतोय कुणाल निहारे यांना खातं देखील खोललं गेलं. पहिली धाव तिथे आपण पाहिली. आता कॉन्फिडन्स थोडासा वाढेल फलंदाजाचा. धावफलकावरती धावा आहेत 10. तेजस जमधरे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. फलंदाजीसाठी कुणाल निहारे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल, अँगलने बॉल आतमध्ये आला आणि यष्ट्यांचा वेध बॉलने घेतलाय. फलंदाज कुणाल निहारे. त्रिफळाची विकेट. फलंदाज बाद. अनप्लेबल डिलिव्हरी फॉर कुणाल निहारे. सेट तिथे होऊ शकले नाही. 2 धावा या अगोदर जरूर आल्या होत्या, परंतु इथे विकेट देखील आली आहे. आंबेशिवचं असणार हे ऐतिहासिक मैदान आणि खरं तर बदलापूरकर असल्याचा अभिमान मला देखील वाटतो, कारण अनेक ठिकाणी खेळाची अतिशय चांगली मैदानं बदलापूरकरांनी आजही ते अबाधित ठेवलेत आणि त्या मैदानावरती अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 10. पहिला धक्का लागलाय. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती पोहोचतायत केतन निहारे. केतन निहारे त्यांचे बंधू आहेत, ते देखील मैदानावरती पोहोचतायत क्रमांक 3 वरती. श्रीमान राजेश पाटेकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. दिनेशजी कडव साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान राजेश पाटेकर साहेबांचा या ठिकाणी संपन्न होईल. कॅमेरामॅन आपल्याला विनंती, आपण हा सत्कार इथे कैद करायचा आहे आपल्या कॅमेरामध्ये. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जाते. या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. सर्वांच्या जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे, परंतु इथे या सत्कार होत असताना आपण पाहिलं चौकार एक पाहिला. कमालीचा फटका, हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने उडवला होता आणि क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका इथे आपण पाहिला. श्रीमान भालचंद्र भोपी साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. योगेशजी पष्टे साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय भालचंद्र भोपी साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. आदरणीय श्रीमान भालचंद्रजी भोपी साहेब आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी योगेशजी पष्टे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. आदरणीय श्रीमान निखिलजी चव्हाण साहेब शेतकरी राजा साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय श्रीमान निखिलजी चव्हाण शेतकरी राजा साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. दिनेश कडव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीमान निखिलजी चव्हाण शेतकरी राजा साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गुरुनाथ शिंदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. आपण पाहतो त्यांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये ते आहेत. धावफलकावरती धावा आहेत 15. लॉस ऑफ द 1 विकेट. चांगली सुरुवात केली या ठिकाणी फलंदाज केतन निहारे यांनी चांगली सुरुवात केली. श्रीमान मच्छिंद्र पाटेकर साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होईल.
योगेशजी पष्टे साहेबांच्या शुभ हस्ते मच्छिंद्रजी पाटेकर साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरती असणारे सर्व सन्मान्य त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. गुरुनाथ शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अँगल तिथे क्रिएट केला. फलंदाजापासून बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. हा बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात झाली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं अजून देखील संदेश बागराव मैदानामध्ये आहेत, केतन निहारे आहेत, परंतु गोलंदाजी अटॅक खूप चांगला पाहायला मिळाला आहे भिनारपाडा संघाचा. यावेळेस फुलर लाईनचा बॉल उडवला हवे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, तिथे प्रयत्न थोडेसे कमी पडलेत आणि बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क. क्षेत्ररक्षक होते, त्यांनी प्रयत्न तर केले परंतु तिथे सफलता मिळाली आहे फलंदाजाला. बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क. या स्पर्धेमधला पहिला षटकार इथे आलाय. केतन निहारे मैदानावरती जसे दाखल झाले, डगआउट मधून सेट होऊन ते मैदानावरती दाखल झालेत. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती चौकार खेळला परंतु आता त्यांच्या बॅटमधून या स्पर्धेमधला पहिला षटकार देखील आलाय. धावफलकावरती एकूण धावा आहेत 21. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. लेन थोडीशी पाठीमागे जेव्हा जेव्हा टाकली आहे ना गुरुनाथ शिंदे यांनी, तेव्हा तेव्हा तिथे फलंदाजांना चकवा देण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत, परंतु लेन पुढे गेली तेव्हा तेव्हा मोठे फटके देखील त्यांच्या विरोधामध्ये आलेत. गुरुनाथ शिंदे पुढचा बॉल केतन निहार यांच्यासाठी. पुन्हा एकदा लेन पुढे, लोअर फुल टॉस होता, त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषच्या पलीकडे. नेव्हियाचा बॉल दिवसा तारा बनताना प्रेक्षकाने पाहिलाय आणि बॉल गेलाय 6 धावेंकरता. आणखीन एक आई गावदेवी चषक षटकार. 27 धावा धावफलकावरती 27. डावाला आकार देण्याचं काम इथे जर कोण करतंय तर ते फलंदाज आहेत केतन निहारे. कमालीची फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. अप्रतिम फटकेबाजी, बॉलच्या मेरिट वरती खेळतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता. बॉल बॅटवरती व्यवस्थित चढला नाहीये, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. बॅटच्या थोडासा वरच्या भागात हा बॉल लागला. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 28. लॉस ऑफ दी 1 विकेट. गुरुनाथ शिंदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. 2 षटकार आले या षटकामध्ये. यावेळेस देखील फटका कमालीचा. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे परंतु बनतील दर्शक. यावेळेस फलंदाज बदललेत परंतु परिणाम बदलला नाही, रिझल्ट बदलला नाही. संदेश यांच्या बॅट मधून आलाय षटकार. संदेश बागराव यांच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. धावफलकावरती धावा आहेत 34 धावा धावफलकावरती. गुरुनाथ शिंदे यांच्या या षटकामध्ये 3 षटकार आले. लेन जेव्हा जेव्हा पुढे टाकली आहे तेव्हा तेव्हा गुरुनाथ शिंदे महागडे राहिलेले आपण पाहिलेत. लेन पाठीमागे हिटिंग ऑफ द डेक गोलंदाजी, त्यावेळेस ते सफल राहिले परंतु लेन जेव्हा जेव्हा पुढे पडली तेव्हा तेव्हा फलंदाज त्यांच्यावरती तुटून पडलेत. लेन पुढे, फलंदाज तुटून पडलेत. अंतिम अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 34. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती आहेत आणि काय फलंदाजी सुरू आहे मैदानावरती. पाठीमागच्या षटकामध्ये 3 षटकार आलेले आपण पाहिलेत. वैयक्तिक 19 धावेंवरती खेळतायत. पाठीमागच्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. हा देखील फुल टॉस बॉल आहे आणि त्याला पुन्हा एकदा पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. स्वीप्सचा फटका आपण पाहतोय. केतन निहारे यांच्या बॅट मधून आणखी एक चौकार. मैदानावरती सध्या फलंदाज केतन निहारे आणि संदेश बागराव यांनी मात्र संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत. पहिल्या षटकामध्ये 8 बॉलमध्ये 22 धावेंवरती नाबाद आहेत केतन निहारे. कमालीची फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. काउंटर अटॅक आपण पाहतोय केतन यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. छोटस फंबल आणि 2 धावा अतिशय सहज होतील मुकम्मल. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. केतन निहारे, संदेश बागराव ही जोडी मैदानावरती आहेत आणि सध्या मात्र गोलंदाज आक्रमणावरती आहेत परंतु गोलंदाजांवरती आक्रमण सुरू आहे.
केतन निहारे इथे लिडिंग एज लागले, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक इथे चूक करतायत, जीवनदान मिळालंय. केतन निहारे यांना जीवनदान मिळालंय. विध्वंसक फटकेबाजी सुरू आहे आणि असं म्हणतात ना की तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है. क्षेत्ररक्षक मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. झेल इथे सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी सांगत असतो, परंतु झेल ड्रॉप होताना आपण पाहिला केतन निहारे यांचा सोपा झेल होता तो ड्रॉप झाला. ऋषिकेश जमधरे बॉलिंग ट्रॅकवरती हा बॉल चांगला पाहायला मिळतोय. इथे फलंदाजांनी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. डॉट बॉल आता वाळवंटात पाणी शोधल्यासारखे आहेत, तो आता पाहायला मिळालाय. गोलंदाज पुनरागमन करतायत, परंतु मोमेंटम कायम ठेवावं लागेल. इथे देखील बॉल हवेत जातोय. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः कॉल करतायत, परंतु झेल ओहो बॉलच्या खाली देखील पोहोचले. प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं गोलंदाज, परंतु झेल इथे पकडू शकले नाहीत. 2 धावा पुन्हा एकदा अर्जित झाल्या आणि आता दोनही फलंदाजांना जीवनदान मिळाले. स्वतः कॉल केला गोलंदाजाने की माझा झेल आहे, परंतु बॉलच्या खाली पोहोचले. सॉफ्ट हँड देखील पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या क्षणी नजर हटली बॉलवरून आणि झेल ड्रॉप झाला. पुन्हा एकदा 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. धावपलकावरती धावा आहेत 43. ऋषिकेश जमधरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती 43 धावा धावपलकावरती आणि फलंदाज खूप चांगली कामगिरी इथे करताना आपण पाहिलेत. संदेश आणि केतन ही जोडी मैदानावरती, केतन निहारे संदेश बागराव ही जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 43. इथे आपण पाहतोय स्लॉट मध्ये बॉल आहे आणि हा बॉल पार्किंग प्लॉट मध्ये देखील जाईल. पुढ्यात टाकला होता हा देखील बॉल, ऑन साइडला पॅडवरचा बॉल आणि त्यावरती देखील हा पिकअप शॉट. आणखीन एक षटकार संदेश बागराव यांच्या बॅटमधून. 49 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की कोणी डॉमिनेट केलं नाही, 7 धावा आल्या होत्या, परंतु विकेटलेस होते. आणि जसे केतन निहारे मैदानावरती दाखल झाले, मोमेंटम बदलवून टाकले या मॅचचं. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तिथून मोमेंटम अजूनही हातामध्ये. पहिल्या मॅच मध्ये जर बॉल हरवला फुटला तर नवीन बॉल दिला जाईल, याची नोंद दोन्ही इनिंग मध्ये करून घ्यायची. सिद्धिविनायक इंदगाव आणि ढोके संघ यानंतर तो पुढचा सामना त्या 2 संघांदरम्यान असणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी हजर राहायचंय. इंदगाव संघ आणि ढोके संघ दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. धावपलकावरती धावा आहेत 49. इथे 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 49 धावा धावपलकावरती आहेत आणि मोमेंटम सध्याच्या घडीला जर कोणत्या संघाच्या बाजूने असेल तर आपण पाहतोय श्री गणेश दहिवली संघाच्या बाजूने ते मोमेंटम आहे. केतन निहारे काय कमालीची फलंदाजी केली. संदेश बागराव यांच्या बॅटमधून देखील काही आक्रमक फटके आपल्याला पाहायला मिळालेत. विकेट मिळवावे लागतील गोलंदाजांना. किरण शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती व्हाईट बॉलने सुरुवात इथे करतायत. 50 धावा या ठिकाणी अर्धशतक धावपलकावरती लागलंय श्री गणेश दहिवली संघाचं. 50 धावा धावपलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय बॅटचं एज लागलंय. 1 धाव मिळेल. श्रीमान मंगेशजी कडव साहेब यांचं देखील आगमन इथे झाले. समाजसेवक आहेत आणि साहेबांना विनंती आपण देखील मंचावरती येऊन स्थान बनवायचंय. 51 धावा धावपलकावरती. 51 लॉस ऑफ द 1 विकेट. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कुणाल निहारे अंडर 19 आहेत, परंतु अंडर प्रेशर ठेवलंय या ठिकाणी आपण पाहतोय अगदी भिनारपाडा संघाला. 51 धावा धावपलकावरती. फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि दुसरी धाव घेत असताना संदेश बागराव धावबाद झालेत. विकेट आली आहे या अंतिम षटकामध्ये.
नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती राजेश हजारे मैदानावरती दाखल होत आहेत. संदेश बागराव काय इनिंग आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाली. एक इम्पॅक्टफुल इनिंग पाहायला मिळाली. संदेश बागराव काही वेळ अँकरचा रोल त्यांना मैदानावरती निभवावा लागला, परंतु जेव्हा जेव्हा त्यांच्या रडारमध्ये बॉल होता तेव्हा तेव्हा गोलंदाजांना त्याने रडारवरती घेतलंय. 12 बॉलमध्ये 22 धाव्यांची खेळी संदेश बागराव यांनी देखील केली आहे. त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. 50 पार धाव संख्या आहे. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचलेत राजेश हजारे आणि कशी सुरुवात करतात, स्वतः सिंगल घेतील की मग स्वतः अटॅक करतील आणि स्ट्राईक वरती केतनला आणतील, हे देखील चित्र पाहायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती किरण शिंदे आतापर्यंत सफल सुरुवात आहे या षटकाची. धावा येऊ दिल्या नाहीत. पहिली धाव वाईडची आली, त्या व्यतिरिक्त एक सिंगल आणि 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे अँगलचा उपयोग खूप चांगला केलाय गोलंदाजाने. आपण पाहतो राऊंड द विकेट गोलंदाजी करतात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि अँगलचा उपयोग त्या दिशेने बॉल फलंदाजाच्या बाजूने जाईल. अँग्युलर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जो अँगलने गोलंदाजी करतायत ना, त्या अँगलनं बॉल फलंदाजाकडे जाताना तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल, कारण लेफ्ट आर्म पेसर आहे आणि राऊंड द विकेट टाकतायत. किरण शिंदे हा समरिन डिलिव्हरी होती. इथे आपण पाहतो स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न आहे. धावबाची संधी आहे, परंतु फलंदाज इथे पोहोचलेत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. इथे आपण पाहतोय 22ची ही धाव आहे, पंच सांगतायत. पहा, क्रिकेट आहे मित्रांनो, आणि या खेळामध्ये तुम्ही जरी तुम्ही ढिल्ले पडले तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो, आणि ते चित्र पाहायला मिळालंय. क्रिकेटमध्ये स्थूलपणा चालत नाही किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं ते दाखवलं इथे. कौतुक केलं पाहिजे राजेश हजारे यांचं देखील. जिगर इथे दाखवली आणि त्याच्यामध्ये सफलता मिळाली. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. पहा, टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, न बुडणारं जहाज, परंतु बुडालं टायटॅनिक. इतिहास आहे. हा बॉल वाईड असेल, अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 54 धावा धावफलकावरती, 54. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज किरण शिंदे आहेत. धावफलकावरती धावा आहेत 54. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची अपील. फलंदाज लेग बिफोर विकेट. पॅडवरती बॉल लागला स्टंपच्या समोर. एलबी आहे. लेग बिफोर विकेट आहे, आपण उल्लेख केला होता सुरुवातीला देखील. फलंदाज लेग बिफोर विकेट आउट. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला आता माघारी यावं लागेल. केतन निहारे यांची इनिंग संपली आहे, परंतु आक्रमण करताना ही इनिंग संपली आहे. आतापर्यंत मोमेंट खरं तर आपण पाहिलं श्री गणेश दहिवली संघाच्या बाजूने होते. इथे मोमेंटम शिफ्ट केले अंतिम षटकामध्ये. 12 बॉलमध्ये 26 धाव्यांची वादळी खेळी केली आहे कुणाल निहारे यांनी. अंडर 19 खेळाडू, परंतु खरं तर अंडर प्रेशर ठेवलं. गोलंदाज असतील भिनारपाडा संघाच्या शिवप्रेमी भिनारपाडा संघाच्या खेळाडूंवरती आक्रमण त्याने केलं. अंतिम षटकामध्ये लेफ्ट आर्म पेसर बॉलिंग ट्रॅकवरती जेव्हापासून आलेत, अतिशय प्रभावी गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. किरण शिंदे यांच्या माध्यमातून 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या अंतिम षटकामध्ये. धावफलकावरती धावा 54, 54. नवीन फलंदाज सचिन मैदानावरती, सचिन सुरोशे मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 5 वरती किरण शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती. अंतिम षटकामध्ये धावगतीला ब्रेक लावण्याचं काम किरणने केलं. जे मोमेंटम होतं ते काहीच आता शिवप्रेमी भिनारपाडा संघाच्या बाजूने त्याने वळवलंय. समोर डावखुऱ्या हाताचे गोलंदाज, डावखुऱ्या हाताचेच फलंदाज समोर आलेत आणि हे द्वंद्व आता पाहण्यासारखं असेल. इथे विकेट किपर ही चूक पुन्हा करणार नाहीत. आपण पाहते धावबाद झालेत फलंदाज आणि पहिला डाव इथे आटोपलाय. टॉससाठी लगेच यायचे इंदगाव संघ आणि ढोके संघाचे संघ नायक. आपल्याला विनंती, आपण टॉससाठी यायचे. धावफलकावरती धावा आहेत 54, 54. अंतिम षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे पुनरागमनाची संधी प्रत्येकाला मिळते. भिनारपाडा संघ
मधल्या षटकांमध्ये धावा गेल्या हा विचार जरूर करत असेल, परंतु अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा मोमेंटम त्याने आपल्या बाजूने केलंय. 5च धावा अंतिम षटकामध्ये आल्यात आणि 55 धावेंचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. निर्धारित 5 षटकांमध्ये 55 धावा इथून बनवाव्या लागतील शिवप्रेमी भिनारपाडा संघाला देखील जिंकायचं असेल तर. डोके संघाचे संघनायक आणि इनगाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. डोके संघाचे संघनायक, आपल्याला विनंती, आपण टॉससाठी लगेच या ठिकाणी यायचंय. डोके संघाचे संघनायक, आपल्याला विनंती, आपण लगेच टॉससाठी यायचंय. इनगाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. डोके संघ, आपले संघनायक या ठिकाणी पाठवायचे. बस ते आपण टॉस करणार आहोत. ढोके संघाचे संघनायक, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी टॉससाठी यायचे. इनगाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण पूर्वार्धामध्ये माझं समालोचन ऐकलं. खेळाच्या उत्तरार्धाकडे जाताना तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राही अतिशय आकर्षक स्पर्धा आणि उत्तरार्धामध्ये घेऊन जाताना खरं तर बदलापुराची आणबान शान राहुलजी चव्हाण सरांचा आवाज खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये आपण ऐकणार आहोत. डोके संघाचे संघनायक देखील दाखल झालेत. इथे टॉस केला जाईल, तत्पूर्वी टॉस होतोय आणि आपण स्ट्रेट अवे आता जातोय आदरणीय श्रीमान राहुलजी चव्हाण सरांकडे. टॉस इथे केला जातोय. श्रीमान महेशजी ताम्हाणे साहेब त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. अंबेशिवचे उद्योजक आहेत. टॉस जिंकला इनगाव संघाने आणि निर्णय आपल्यापर्यंत येईलच.
कोणत्या कशा प्रकारे सेट करायचं आहे या साऱ्या गोष्टी मेंटॉर आहेत. भरपूर मोठी जिम्मेदारी आहे. आज दिगंबर सुरुशी नाही आहे त्यामुळे ही जिम्मेदारी अजय काठवले यांच्या खांद्यावरती आहे. पहिला बॉल चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय बाळकृष्ण मुंडे आणि त्याच्या साथीनं निशांत देसले होते जे मात्र चेंडूवरती धावत परत पोहोचले. प्रयत्न भरपूर चांगले राहिले झेल स्वीकारण्याचे परंतु इथे 2 धाबा रोखू शकत नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विजय बनवटे यांच्या बाटपासून 2 धाबा आल्या जरूर. बालकृष्ण मुंडे यांना तुम्ही पाहता जे खासदार आमदार चषकाचे दमदार आयोजक आहेत. आमचे निखिलजी चव्हाण देखील त्या स्पर्धेचे आयोजक आहेत. एक मोठी स्पर्धा रजनी क्रिकेट तुम्ही सातत्याने पाहिल्या त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली. बदलापुरातील दामाकी स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे देखील पाहिलं जातं. डॉटबॉलची समाप्ती. राजेश हजारेला तुम्ही पाहता काहीशे खेळाडू आज टीम मध्ये नाहीयेत. मग आमचे प्रतीक कडब असतील अक्षय कडब बंधुराजांची जोडी आज टीम मध्ये नाहीये. त्यानंतर आपण पाहिलं तर मोहन हजारे असतील. या खेळाडूची कमी आज कुठेतरी मी म्हणेन बॅटिंग करत असताना थोडीशी जरूर भासली परंतु त्यानंतर केतन निहार यांची बॅटिंग आपण पाहिली. संदेश बागराव जो संघाचा ट्रम्प कार्ड आहे. चांगला फटका बॅटची कडा थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. यंगस्टर खेळाडूंना आज संधी दिली आहे बालकृष्ण मुंडे यांनी आणि ते तुम्ही पाहता संधीचं सोनं करत असताना आता पहिला धक्का लागेल टीम बिन्नरपाडा संघाला. फलंदाज बाद. नवीन खेळाडू गुरुनाथ. फुल टॉस बॉल होता. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. 2 बॉलचा इशारा आता तुम्हाला बाहेर मिळेल. मंगेश दादा कडव यांचे शुभागमन झाले. वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. एक नामांकित पॅकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगला फटका आहे यावेळेस तुम्ही पाहताय 2 खेळाडूंच्या मधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न जरूर होता. फ्री हिटचा चेंडू होता आणि त्यावरती तुम्ही पाहताय जवळ 1 2 3 4 5 6 7 8 प्लेयर जवळ एक चेंडूला पकडण्यासाठी. हे दहिबलीचं क्रिकेट आहे कारण त्यांना माहिती आहे इथून मात्र चेंडू भरपूर वेगाने येईल आणि त्यामुळेच की काय आता चेंडूला अडवायचं. याच अनुषंगाने 8 खेळाडू तुम्ही पाहता बॅकअप देण्यासाठी इथे दाखल झालेत. यालाच तर क्रिकेट म्हणतात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. खेळाडू आहे डीप मध्ये मयूर. दरम्यान पुन्हा एकदा सिंगल येते माहिती आहे. पूर्णपणे मी म्हणेन जशी काही वही घातली जाते चेंडूला अडवण्यासाठी. एक सिंगल इथे देखील मिळेल. थोडंसं खेळमेळीचं वातावरण आता मुख्य व्यासपीठावरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. दहिवली म्हटलं तर श्री क्षेत्र ओम कोंडेश्वर भोलेनाथाचा आशीर्वाद घेऊन हा संघ नेहमीच खेळत असतो. इथे देखील अडबा बाटणा खेळण्याचा प्रयत्न होता. थोडस शफल जरूर झाले होते परंतु अंपायर सांगतात लाईन थोडीशी खराब आहे आणि त्यामुळेच की काय आता यावेळेस इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल करण्यात येईल आणि एका धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 15 धावा तुम्हाला बहार मिळेल. आतापर्यंत मी म्हणेन चांगली स्थिती टीम बिन्नरपाडा संघाची देखील तुम्हाला पाहायला मिळते. 55 धावांचं टार्गेट उराशी बाळगून ही सलामी जोडी दाखल जरूर झाली होती. पुढे सरसावले पुन्हा एकदा यावेळेस तुम्ही पाहताय पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु ब्लॉक हॉलचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. दरम्यान मी त्यांच्या मागे त्या खेळाडूचं कौतुक करेल जो पायलेकच्या क्षेत्रामध्ये होता. शुभम सुरोशेला तुम्ही पाहता एक झेल त्याने तिथे स्वीकारा जरूर. यावेळेस देखील चेंडू मात्र भरपूर वेगानं गेला जरूर परंतु चेंडूला त्याने अडवलंय आणि त्यामुळेच की काय काही धाबा आता वाचल्यात टीम दहिबली संघासाठी. त्यांच्या मागे तुम्ही पाहू शकता खरं तर चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. मग आमचे 15 धाबा
आणायला गेला दादा, येतोय घेऊन. एक 5 ते 10 मिनिटं लागतील. षटक क्रमांक दुसरा आता संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं केतन निहारेनं, आणि आता या षटकामध्ये 7 धावा खर्च केला राजेश हजारेनं, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आता केतन निहारे दाखल झाला. या मॅच मध्ये खरं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. 2 षटकांमध्ये फक्त 15 धावा प्रफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यशांच्या मागे तेजस सुरोशे यांना तुम्ही पाहताय. तेजस सुरोशेचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. आज मात्र इन मध्ये ते खेळतात. पहिल्याच्या क्षेत्रामध्ये त्यांना तुम्ही पाहू शकता. यंगस्टर खेळाडूचा भरणा घेऊन आज मैदानाच्या वर उतरले टीम श्री गणेश दहिबली. गुरदास तयार होतोय. कुणाल, केतन, इथे देखील आय थिंक बॅटची कडा होती असं वाटलं, परंतु यावेळेस पंचाचा बोट आभाळाकडे, आणि आता अजून एक मोठा धक्का लागेल. गुरुनाथ शिंदे परतच बाद. गणेश जमदरे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या मॅच मध्ये मेंबळ्यांनी एकामागे एक फलंदाज बाद जरूर झाले. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत, आणि आता 4थ्या क्रमांकावरती गणेश जमदरे दाखल होतोय. अजूनही टीम बेनारपाडा संघाचा बॅकबॉन खेळाडू याच्याकडे मोठी जिम्मेदारी असते, तो तुषार शेलार अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. तेजस जमदरे सारखा खेळाडू अजूनही मागे आहे. गुरदास ज्योतराम विकेट. केतन फोटोस होता. यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तू मॅमे, आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय का पाहावा लागेल. आणि यावेळेस तुम्ही पाहताय किरण शिंदे यांना, जे मात्र भरपूर वेगाने धावले होते. आणि दरम्यान तुम्ही पाहता धाव मिळणार नाहीये. गुरुनाथ शिंदे यांना तुम्ही पाहता जे सलामीला दाखल झालेत. आज भरपूर वेगाने त्यांनी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, बालबाल बचावल्या. गोलंदाज केतन राऊंड विकेट. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. क्रिकेटच्या या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. यस्तांच्या मागे तुम्ही पाहताय निशांत देसले आलेत, जे मात्र चेंडूला अडवतात. मी कौतुक करेल निशांत असेल, त्यानंतर शुभम सुरोशे असतील, असे यंगस्टर खेळाडू ज्यांना आज संधी मिळाली आहे, आणि संधीचं सोनं आता ते देखील करत असताना मयूर काठवले यांना तुम्ही पाहताय, जे मात्र डीप मध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं आपण पाहिलं. अगदी त्यांच्या मागे तुम्ही पाहताय त्यांचे बंधुराज आता त्यांना इथे मात्र काहीसा कानमंत्र देत असताना अजय काठवले यांना देखील तुम्ही पाहताय. इथे फटका चांगला आहे. ऑन साईडला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत मयूर. जजमेंट थोडंसं खराब राहिलं, परंतु 2 धावा एकपडायचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला. दरम्यान धाव मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. वाऱ्याच्या वेगाने झपाट्यावरती चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला मयूर काठवले यांचा. बॉलला त्याने अडवलाय. दरम्यान मिळेल ती सिंगल. अक्षयजी भोईर जे एरंदाडचे आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्याकडून 5 चेंडूचे बॉक्स आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेत. अक्षयजी भोईर तुमचे आम्ही आभार व्यक्त करू. आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर ललितजी भोईर जे आहेत एरंदाडचे, त्यांचेच मोठे बंधुराज आहेत अक्षय भोईर. क्रिकेटवरती त्यांचंही नेहमीच प्रेम आम्ही पाहिलंय, आणि त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर आणि वांगणी संघटनेचे आमचे कार्याध्यक्ष दिनेश दादा भोईर यांना विनंती आहे, आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. दिनेशजी भोईर साहेबांना विनंती आहे, आपण या मंचावरती. खरं तर उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु नेहमीच क्रिकेटसाठी ते आपला वेळ देत असतात, आणि त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन असतील. दिनेश दादा भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. डॉटबॉलची समाप्ती आता होतीये. केतन निहारेला तुम्ही पाहता, ज्याने
आतापर्यंत 3 धाबा जरूर खर्च केल्या. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागतात, पंच सहमत नाही आहेत. दरम्यान क्षेत्ररक्षक पाठमोरा आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. याच दरम्यान आमचे बदलापूर समालोचन समितीचे सदस्य आमचे जितू घाबट अर्थातच बाळा यांचं आगमन झालं. हे बाला नाही आहे महेश दादा, हे बम कागोला आहे आणि त्यांचं इथे मात्र शुभ आगमन झालं. त्यांना विनंती आपण या मंचावरती त्यांचाही आवाज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच ऐकायला मिळेल. मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे असे आमचे जितू घाबट यांचे मनपूर्वक स्वागत. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 22 धावा. 55 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चला ड्रिंक स्टॉल आपण जायचं मदरच्या मध्ये. चला खेळाडू कक्षातून आपण पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 33 धावांची गरज आहे. वेलकम दिनेशजी बोईर साहेब आणि सदस्य आमचे ओमकारजी जमदरे साहेब यांचं शुभागमन झाले. विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा बदलापूर नगरामध्ये स्पर्धा होत असते त्यावेळेस आवर्जून आमचे दिनेश दादा बोईर उपस्थित असतात, कारण ते कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या खांद्यावरती या क्रिकेट क्षेत्राची मोठी जिम्मेदारी आहे आणि आज देखील आपण पाहताय दिनेशजी बोईर साहेब असतील आणि त्यांच्या साथीने आमचे ओमकारजी जमदरे यांचं आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला स्पीड अप करा, सराव बंद करा. तेजस सुरक्षेसाठी कॅश प्राइज आहे. जर त्यांनी जेल स्वीकारला तर अनिकेत सुरेश यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान बदलापूर आणि बागडी क्रिकेट आपण साधताना पाहतो. एकच संघटना आहे आणि त्या संघटनेचे संस्थापक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. त्यांचे महेंद्रजी धुळे यांचंही अगमन झाले. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज कुणालचा पहिला बॉल आडवा बाटला घेतला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मयूर काठवले जज करतात. बॉलला त्यांनी अडवलंय परंतु बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का पाहायचंय. हा चौकार आहे, कारण तिथे जरी मयूर काठवले असले तरी देखील अजय काठवले आहेत ज्यांनी सांगितलं की हा चौकार आहे आणि या चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 12 चेंडूमध्ये 33 ची गरज होती. महेंद्रजी धुळे यांना विनंती आहे आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू गावदेवी चषक ही स्पर्धा आपण पाहतो. महेंद्र धुळे आपण आलात, आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं 33 धाबांची गरज असताना पहिल्या बॉलवरती आलेला चौकार. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 29 धाबांची गरज आहे. गणेश जमतेकडे क्षमता आहे, तो कोणत्याही क्षणाला हा सामना टर्न करू शकतो आणि आता पहिल्या बॉलवरती त्याचं आक्रमण आपण पाहिलं. डीप मध्ये आता लॉंगॉलच्या क्षेत्रामध्ये बाळूदादा यांना तुम्ही पाहता खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे तुम्ही पाहता अक्षरशः पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर डॉटबॉलची समाप्ती होत असताना मी म्हणेन पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मैदानाच्या देत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कुणाल.
फोटोस होता. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे टीपमध्ये मयूर, मिळेल ते सिंगल, दुसरीचा प्रयत्न चालवला, 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. हरणीच्या वेगानं आणि चित्त्याच्या सफळानं या 2 धावा इथे मात्र एकवटल्या जातात. गुड रनिंग, 2 धावा मिळतील आणि त्याच 2 धावाच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल मी म्हणेन धावफलकावरती आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. गुणलेखकाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय खरं तर समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्यांना म्हटलं जातं. आज आमच्या सोबत नितीन नामदेव ठाकरे आहेत जे मात्र स्कोररच्या भूमिकेत आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मयूर येत आहेत. यावेळेस बॅकअप चांगला पाहायला मिळतो. मी म्हणेन भरपूर वेगाने मयूर पोहोचले परंतु त्यांना चकमा देऊन बॉल मागे आला. दरम्यान बाळू मुंडे यांना तुम्ही पाहता त्यांच्या माध्यमातून चेंडूला अडवले. 2 धावा इथे देखील जोडल्या जातात. महेंद्रजी धुळे या देखील मुख्य व्यासपीठावरती आता दाखल झाले. त्याच्या साथी रोही ऑप्टिशियन आमचे शंकरजी बेशे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॉल बॅटो करायचं होतं, नाही जमलं. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न मी म्हणेन कुठेतरी फसला. दरम्यान डॉल्पची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल कुणालनं देखील, कारण एक चौकार, दुसरा बॉल डॉट, सलग 2 वेळा 2 दुहेरी आणि आता डॉल्पची समाप्ती होत असताना षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे या 5 मध्ये. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 ऑफिशियल पंच तुम्ही पाहता. मेंबरच्या भूमिकेत सनी भोईर सर, मॅम फ्रॉम कोळगाव आणि त्यांच्या साथीनं पाटील सर यांना देखील तुम्ही पाहता जे स्कोरलेगचे पंच आहेत. 7 चेंडूचा खेळ आता शिल्लक या 5 मध्ये. इथे देखील फोटोस होता, इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली एसच्या मागे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावं लागेल. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि आता तिसऱ्या धावेसाठी अखेर किरण शिंदेला मैदान सोडावं लागेल. परंतु मी निशांत देसले यांचं कौतुक करेन जे मात्र भरपूर वेगानं धावात परत पोहोचले. चेंडूला त्यांनी अडवलंय आणि आपल्या संघासाठी मी म्हणेन 2 धावा त्यांनी वाचवल्यात. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 32 आणि आता 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. पंच काहीसा इशारा करतात. क्रॉसिंग झाली नव्हती त्यामुळे किरण शिंदे तुम्ही सेफ आहात. गणेश बाद आहेत. स्ट्रायकिंग एरवरती किरण शिंदेला तुम्ही पाहता. नॉन स्ट्रायकिंग एरवरती खेळाडू देखील आता पोहोचलाय. गोलंदाज संदेश बागराव तयार होतोय. 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज होत असताना, कारण रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन आहे त्यामुळेच की काय डोकेदुखी आता वाढली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची, कारण प्रत्येक बॉलवरती आता लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 23 ची गरज. चला अधिकचा वेळ घेताय तुम्ही तेवढी टीम, अधिकचा वेळ घेऊ नका. वेळ थोडस कमी खर्च करा आणि तेजस सुरुवातीला थोडस कमी तुम्ही कमी पळवा, कारण यंगस्टर खेळाडू आहे. 5 वर्षानंतर त्याने कमबॅक केलाय त्यामुळे त्यावरती जास्त लक्ष आता केंद्रित करण्यात येतं. पहिला बॉल ऑन साइडला खेळला, स्कोअर लागला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले होते. राजेश हजारे होते ज्यांनी
झेलला इथे मात्र स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु तरी देखील आता मैदान सोडावा लागेल. फलंदाज तुषार शेलारला तुम्ही पाहताय, जो मात्र एकही चेंडू फेस केला नाहीये आणि डायमंड डकचा शिकार ठरत असताना आता एक मोठा धक्का लागेल टीम बेनरपाडा संघाला. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय. पंच दुसऱ्या धावेसाठी बाद आहे ना. येस, ज्या खेळाडूकडे क्षमता होती त्यांनी सामना कधी टर्न करू शकला असता. 3 चेंडू 3 षटकार मारण्याची क्षमता तुषार शेलारकडे होती, परंतु आता तो फलंदाज एकही चेंडू फेस न करता आता जड पावलाने आणि जड अंतकरणाने मैदान सोडतोय. हरकत नाहीये, पुढील मॅच साठी आपण त्याला शुभेच्छा जरूर देऊ. नवीन खेळाडू ऋषी आता दाखल झाला या मॅच मध्ये. ऋषिकेश जमदरे याला तुम्ही पाहताय, गोलंदाज सज्ज होते. पण संदेश गोलंदाज सज्ज. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला बळबळ जरूर. डीप मध्ये खेळाडू आहेत, तेजस आहेत, कुणाल होतं, केतन होतं. सरपंचला तुम्ही करतायत एक चिकित्सा संख्येला देखील जोडली जाईल. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक 21 धावांची गरज या मॅच मध्ये. 4 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असताना हा सामना कोणत्या बाजूला जाईल हे देखील पाहावं लागेल. प्रत्येक बॉलवरती तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता चेंज होत असताना, कारण माहिती आहे दहिवली टीमला देखील बेनरपाडा संघ देखील याच पंचक्रोशीतील एक मोठा संघ, क्षमता आहे त्यांच्याकडे देखील, कधी हा सामना ते पलटू शकतात. त्यामुळेच की काय आता प्रत्येक बॉलवरती तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, हा देखील फटका पोहोचलाय. मागील बॉलवरती राजेश हजारे यांनी झेल निसटवला होता, परंतु आता एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय आणि आता अखेर किरण शिंदे जे सलामीला आले होते त्यांना मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. बाजार समितीचे संचालक आमचे बाळादादा मुंडे देखील आता मैदानाच्या अर्पण खेळतात. त्यांचं देखील क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि फिटनेस अजूनही तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन खेळाडू महेश दोघे टीम आणि त्याचबरोबर इनगाव टीम आपण रेडी राहायचं खेळाच्या दृष्टिकोनातून. नवीन खेळाडू मैदानामध्ये महेश तामाणे आता दाखल झालेत या मॅच मध्ये. इथे देखील फटका फर्स्टला, यावेळेस मात्र मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. एक चिकी सिंगल धाव इथे धाव फलकावरती जोडली जाते. सिंगलच्या जोरावरती धाव फलक हळवारपणे पुढे सरकेल. औपचारिकता आता शिल्लक आहे, कारण 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. नितीन ठाकरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना इथे देखील खेळला ऑन साईडला. बऱ्याच काळानंतर तुम्ही पाहताय हा षटकार येतोय बॅट्समन ऋषिकेशच्या बॅटमधून. 6 धावा या पुणे डाबातील हा पहिला षटकार म्हणावा लागेल. ऋषिकेश यांच्या बॅटमधून हा षटकार जरूर आला. धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकेल, परंतु आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 14 धावांची गरज. या षटकाराची रील्स येईल अशी आमच्यापर्यंत माहिती येते. फुलटॉस होता पुन्हा एकदा, हा देखील फटका चांगला आहे. इथे देखील धावा चांगल्याच मिळतील आणि बॉल अखेर एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि हा सामना 10 धाव्यांनी ते मात्र जिंकलाय टीम श्री गणेश दहिवली संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम शिवप्रेमी बेनरपाडा तुमचं देखील कौतुक.